हे बघा हे फुलं बिलं आणते तिथे. आता हे लागेल ना, फडका लागेल ना तो हल्दीचा. रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल भाईबा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा. आज शुभविवाह आहे. तर गावामध्ये कशा पद्धतीने आमच्याकडे परंपरा केली जाते, नवरा आणि नवरी कशा पद्धतीने उभी केली जातात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य वापरतात ते. आणि यावर्षी मित्रांनो आहे ना, आम्हाला चिंच कुठे भेटली नाही, फक्त आवळे भेटले आम्हाला. कारण आवळे आणि चिंच हे तुळशीच्या जेव्हा लग्न असतं त्यावेळेला तुळशीचं एक फाटी आणि आवळ्याची फाटी ती एक लावली जाते तुळशीमध्ये. हां, तयारी कर लवकर. तर मित्रांनो, हा मी तुळशी विवाहाचा आमच्या वाडीमध्ये, पूर्ण वाडीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर वाडीमधला एक असा कार्यक्रम ठेवला आहे की रांगोळीची स्पर्धा ठेवली. दरवर्षी हे स्पर्धा ही दरवर्षी आमच्या वाडीमध्ये केली जाते. आणि ती स्पर्धा एक ते 3 क्रमांक निवडून त्यांचं बक्षीस वितरण हे ज्यावेळेला आमचं वाडीचा कार्यक्रम असतो, वार्षिक स्नेहसंमेलन, त्या दिवशी हा सत्कार समारंभ त्यांचा केला जातो, त्यांचं बक्षीस वितरण केलं जातं. तर तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. रांगोळी स्पर्धेची व्हिडिओ तोही तुम्हाला दाखवणार आहे पुढे तुम्हाला. मित्रांनो, म्हणजे मला फोन आला होता की आपण आवळा आणि चिंच आणायला जाऊया म्हणून. तर जातो आहेत आम्ही प्रसादच्या कुंपवनामध्ये, त्याला गडगा बोलतात. तर दाखवतो तुम्हाला मी पुढे. मित्रांनो, आम्ही आता आलो होतो प्रसादच्या गडग्यामध्ये. हो, निलेश आणि साईल गेल्यावरती. हा बघा, हा डोंगर आहे ना, एवढा चढून आम्ही आलो वरती. हा खालपासून बापरे भयंकर, एकदम खूपच थकायला झालं. ह्या सगळ्या प्रसादच्या हा काजूची झाड आहेत. ते बघा वरत्या आवळे काढायला चढलेत निलेशने दोघंजण. बापरे, हां, अशी फांटी पाहिजे. हां, टाक टाक टाक. खाऊन बघ. हां, टाक टाक निलेश टाक. हो, हे बघा, हे मित्रांनो गावठी आवळे आहेत. गावठी आवळे आहेत. हां हां, चिंच नाही रे यावर्षी ना. आपण लागले तर यावर्षी कुठे, यावर्षी चिंचच नाही ना कुठे बघायलाच. फक्त आता यावर्षी मित्रांनो आम्हाला आवले फक्त लावून आम्हाला तुळशीची लग्न लावावं लागतील आम्हालाच. फक्त हे आवले यावर्षी समाधान. कारण चिंच आम्हाला कुठेच यावर्षी दिसत नाही आहे वाडीमध्ये, तरी कधी गावामध्ये पण कुठे दिसत नाही चिंच. नवरा कुठं आहे? नवरा हा नवला. हा, आणि नवरी ना, नवरा नवरी सजलेली आहे मित्रांनो. बघा ओमकारच्या घरी नवरा नवरी सजून झाली तयार. सुनेच्या अजून इकडे ही रांगोळी काढतो ना सुन्या, पैठणी साडीसाठी. ही हे त्याचा प्लॅन चालले पैठणी साडी 1 नंबर येण्यासाठी, कारण बक्षीस लागतं आमच्याकडे. 3 नंबर काढले जातात. आता बघूया सुन्या ह्याचा या रांगोळीमध्ये नंबर लागतोय काय, बघूया आपण आता. काय काय तयारी केली? हार घालतो रे. कलर केव्हा काढला? अरे आताच काढलेला आहे. हिरवी साडी ना, हिरवा साडा ना. आजचा मान हिरवा साड्याचा आजचा मान आहे.
हे बघा मित्रांनो, आप्पानी हा साखरपुडा हिरवा साडा बघा तुळशीला कलर केलेला आहे, मस्तच वाटतं, भारी एकदम. आता काय करता, हे फुलांचा हार तयारी चालू झाली आप्पांची. आज काय काय केलं पण या वर्षी आपल्याला चिंच भेटलं नाही ना. चिंच नाही हे बघा मित्रांनो, यावर्षी सगळ्यांच्याकडे, आमच्या सगळीकडेच वाडीमध्ये चिंच तर कुठे बघायलाच भेटली नाही. फक्त आवळे आम्ही आणले घेऊन बस. आता काकू नवरा नवरीला सजवायची तयारी करेल. हे बघा, ही तिलाची फुलं असतात, अजून आहेत, संपलेत लोकांच्याकडे, संपलेत. आमच्याकडे अजून तिलाची फुलं अजून, हे बघा अजून आहेत तिलाची फुलं. कोणतरी फटाके वाजवते. काकूने काय केलं बघूया आधी, काय तयारी केली ती. बघा हे बावांची ना तुळशी तयारी झालेली आहे, सजलेली आहे मस्त एकदम. हा पिवळी साडी आहे, कलर दिसणार नाही एवढा, पण पिवळी साडी आहे ती. मस्तच रांगोळी काढली, भारी काढली रांगोळी. काकू आता काय करते, नवरा नवरी सजवतेस? नवरा नवरी सजवता बाबा. आता हे काय, हे कसले हे पानं, हे याला घोरकेण्याची पानं म्हणतात. घोरकेण्याची पानं. आणि हे बांबूची काठी आहे काय? बांबूची काठी, तिला लाल साडी. हा, हे काकूनला साडी. काय का जण पिवळी पण पिवळी पण घालतात. असंच दाखवतं तुला आधी. हा, सजवलेलं चांगलं दिसलं असतं. हळद पिंजर हे बघ कशी. हा, मग त्याच्यावरती हळद चढवणार काय? त्याला याला हळद पिंजर लावायची तांदूळ. बरोबर. आता मला हल्दीत बुडवायचा या पाडका. अजून टाइम आहे मला वाटतं, अजून तयारी भरपूर आहे. साक्षी काय काढते, कुठली रांगोळी काढतेस? यावर्षी नंबर काढायचा आहे, पण गेल्या वर्षी नंबर तू काढलास ना. हे बघा धन्यांची जी, हे बघा हिरवा साडा तुळशीला सजलेला आहे. लाइटिंग बघा मस्त आहे की, लाइटिंग मिटिंग जोरदार तयारी झाली लग्नाची. हा, रांगोळी चांगली काढा साक्षी, यावर्षी पण नंबर आला पाहिजे तुझा. यश कुठे गेला तो? हां, लाव लाईट बीट लाव ना. काढू काय केला सगळा, काय सगळा काढू काढतो इथं. उम्याचं ना घर सजलेलं आहे. उम्या नाही, पण उम्या तयारी बंटीन जोरात केली नाही. म्हणजे उम्याच्यात मला वाटतं रेकॉर्ड तोडायचा आहे बंटीला यावर्षी. नाच खुला केला ना यावर्षी जबरदस्त. नवरा नवरी सजली का नाही? सजली ना. हे बघा यांची नवरा नवरी झालेली आहे, उभी राहिलेली आहे. टोकना पण उभा राहिला आहे. नवरा नवरी टोकना उभी पण राहिली, सजले सगळं. आता फक्त दिवा लावून नवरा नवरी ना नाही, अजून सजवायचं बाकी आहे नवरा नवरीला. मित्रांनो आता मी घरी जातोय. वरती आप्पांच्याकडे मी गेलो होतो, बाबांच्याकडे, धनांच्याकडे पण गेलो होतो, अक्षयकडे पण गेलो होतो. त्यानंतर यशकडे जाऊन तिथून खाली उम्याकडे आलो. आता घरी जातोय. आता घरची काय काय तयारी झाली ते बघतो. आता काम चालू आहे आमच्या घरचं. रांगोळी तयार होते अजून. ही आमची तुळस.
काको हो तयारी झाली का नाही? झाली. आंब्याचा टाला लावला, चिंचचा टाला, आवल्याचा टाला आणि नवरी नवरा झाला सजला पण सजला पण. टोकना कुठे दिसत नाही? टोकना ह्या काय दिसतोय? टोकना आहे का इकडे? होय. मित्रांनो हे फुलं बघा लावता वाय. आप्पांची ना सगळी तयारी झालेली आहे. नवरा नवरी टोकना सगळं उभी राहिलेली आहेत. आता आपल्याला वाट बघायची आहे, ती लग्न लावायची. बस झाली तयारी. लग्न लागणार. काय चिंच आहेत भेटली? काय बोलताय? चिंच काय? हां फुलं बिलं घ्या सजवा. काय फुलं बिलं भरपूर आहे तिकडे. फुलं सजवा चांगली मस्त आहे की. भरपूर आहेत. हा. ववलीला आहे. फुलं चांगली सजवा. कृष्णा ठेवायचा असतो. होय. आता ते कुठं आहे ते नंतर ना ते नंतर ते लग्न नंतर लावताना लग्न लावताना कृष्णा ठेवायला लागतो पाटावरती. वाडीतले लोक येतील, ते लग्न लावतील. बरोबर. झाली तयारी. आता बहुतेक मित्रांनो तयारी झाली. सगळ्यांची झालेली आहे. आता अरबिरत करणार आता आरत करणार ही आणि त्याच्यानंतर वाडीमध्ये जाणार. सगळ्यांच्या वाडीमध्ये सगळ्यांच्या घरोघरी तुळशीचं लग्न लावायला. 5 पानं घेणार, त्याला हळद पिंजर लावणार, हां हळद चढवणार, मग नंतर लग्न लावून झाल्यावर उतरणार. हां बरोबर मग झाली तुळशीचं लग्न लागलं. बरोबर. काको झाली सगळी तयारी ना? झाली सगळी तयारी. हां मित्रांनो आता सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता तुम्ही बघितला पण असाल मी सगळ्या आमच्या इथे भावकीत आमच्या इथले घरं आहेत सगळ्यांच्या घरोघरी गेलो होतो. कितपत तयारी झाली ती बघायला. बहुतेक लोकांची तर 90% ते 99% सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त आपल्याला तयारी करायची आहे ती पुढच्या लग्नाची. तर हा शेवटपर्यंत पुढे जरूर बघा मित्रांनो. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आपल्याला. तोपर्यंत भेटू आपण. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कशी पुढच्या विधी कशा होतात त्या वाडीतील एकत्र परंपरा आहे ती परंपरा आम्ही जपत आलो आहे. आणि खरोखर खूप धमाल असते, वेगळी मजा असते. आम्ही कधी कधी यायला आम्हाला भेटतं, कधी कधी नाही भेटत यायला सुट्टीच्या निमित्ताने. यावर्षी हा मी तुम्हाला दाखवतोय भाग. शेवटपर्यंत बघा. काकूची तयारी झालेली आहे. आता सगळी तयारी झालेली आहे. नंतर हळद चढवी ना तेव्हा ये. हळद चढवायची तेव्हा. चढवायची. हळद चढवायची ना? तेव्हा हळद चढवायला लागणार आहे. मित्रांनो हे बघा आता हळद चढवणीचा कार्यक्रम चालू झाला आहे. हे बघा आमच्या घरी तुळशीचं लग्नाची तयारी. हळद चढवणी कार्यक्रम चालू झाला आता. कशी हळद चढवते. पदर कसा घेतलेला. हे बघा हळद चढवणी चालू झाली. झाला आता. कसं राहणार त्याला. ते ओला असतात तर राहिलं असतं ना. हां राहिलं की ओलं पाहिजे त्याला. ते थोडंसं हे घे ना तेल घे थोडंसं म्हणजे त्यात हां तेलाने थोडंसं राहील. बस झाला. टोकना कुठं आहे तो? टोकना नाही काय? टोकना आहे वाटतं. आहे दिसत नाही टोकना कुठे. मित्रांनो हे माझं गावचं घर आहे. हे आमचं बाजूला दुकान आहे. मित्रांनो हे बघा
आता आम्ही निघालो आहे वाडीमध्ये फिरायला. तर तुळशी विवाह होईल, पूर्ण सगळी घरं आमच्या वाडीमध्ये पूर्ण फिरणार, प्रत्येकाच्या घरोघरी फिरणार. तर आता मी चाललो आहे तुळशीचं लग्न लावण्यासाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आज आहे ना गावी थंडी लागते. हे बघा, गरमसुद्धा कॅप घातले, त्यानंतर हे स्वेटरसुद्धा घातलं आहे आणि हा फुल ट्राय घातला आहे मी, कारण खूपच मला तर थंडीच जाणवते आज. पण भारी वाटतं, पण मस्त. गावाला कोणताही कार्यक्रम असला ना, तरी पण कार्यक्रम असो किंवा नसो, पण गाव तो गावच. सुख, खरं सुख. मित्रांनो, बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ माझा. आता मी चाललो आहे वाडीमध्ये फिरायला. मागणे गजमुखा कुर्यान सदा मंगल गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेगवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूना पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यान सदा मंगलम राजा भीम रुक्मिणी सनयनी देवोनि चिंता करी ही कन्या सगुणवरानुपवरा कोणासिन्या देईजे आता एक विचार कृष्णरा त्यासी संपूर्ण म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी कुर्यन सदा मंगलम शुभलग्न पायी जनकादरी ऋणजुडी प्रेमे करा नाचता ऐसा देव गणेश तो वधुवरा कुर्यान सदा मंगलम माते क्या उदरातुनी प्रभुवरा केली तुझी प्रार्थना देवा येऊनी सोडवाल तरी नेमे करी पूजना दुर्गंधी तुनी काढिले प्रभुवरा निलेश हे इकडे बघ. सदा मंगलम शुभमंगल सावधान. यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती
वेदिका क्षिप्रावे द्रवती महासुर नदी ख्याता तया गंडकी पूर्ण न जळे समुद्र सरिता कुर्यां मंगलम सुमूर्त सावधान अति सुमूर्त सावधान ए वाजव रे काय हे गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं सावधान अति सुमूर्त कडक वाजला सदैव पाहता नंदीवरी आरुढ वामांकी गिरिजा सभाग्य सरिता जिची शिवा आवड भावाते नमिता कृपा करी बहु गिरिजापति नमन सावधान 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 मासे जळे समूह लाव चालू वाजो ताईचा तीर मोर मोर जडिले गंगा जडी गुंजिले
आगी लाल बकुमाची लेवणी देऊया पहा देवणी वधुमंडपी वधुवरा गुरुया सदा मंगल सावधान मातेच्या उदरातून प्रभुवरा केली तुझी प्रार्थना देवा येऊनी जोडवाल तरी मी नेमे करी पूजन दुर्गंधी तुनी काढिले प्रभुवरा गुरुयां सदा मंगलम शुभमंगल सावधान अतिसुमूर्त रांगोळीचा फोटो मारला ते मानव काही दिसत नाही अजिबात नाही याच्यावर कलरचे म्हणजे करायच्या चला चला तुम्ही चला तुम्ही धरा तिकडे यार या चला धरा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका शिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण गळे समुद्र पूर्यां सदा मंगल सावधान मध्ये घातले बाळाश्रद्ध होय सृजळही मावरी पातळे अतिसुमुहूर्त सावधान मालाव यमुना वाघबारजीला जरमन्वती वेदिका द्रवती महासुर नदी गंडकी पूर्णा पूर्ण न जळे समुद्र सरिता सदा मंगलम सुमुहूर्त सावधान सावधान मकरुक्मिणी सनयनी देखोन चिंता करी ही कन्या सगुणवरानुपवना कृष्ण नवरा संपूर्ण मने
त्याची पुसणे पूर्यांचला मंगलम घटी समीप नवरा घेओ निया वादरा ग्रहते मधुपर्क में पूजन करा अंतास्फटाटे धरा दृष्टा वधूवरासन करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबला न करणे प्रेमे सदा पाहतो शुभमंगल सावधान अतिसुमूर्त दोन्ही जग जीवना सोन्याचे मणी ओविले पूजगुणी गोऱ्या शशाकानना वाचूचे पदस्थिल पुराणाती लेट करत आहे वाजली